श्लोक 14. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. अर्थ, ते नित्य योगाचरण करणारे भक्तीने माझे म्हणजेच ईश्वराचे सतत कीर्तन करत असतात. ते प्रयत्नशील दृढव्रती नमस्कार करीत माझी परमेश्वराची उपासना करतात. या श्लोकात महात्मे परमेश्वराची उपासना कशी करतात ते सांगितले आहे. ते दृढ निश्चयी सतत त्याचेच संकीर्तन करतात, त्याचे प्राप्तीसाठी प्रयत्न करतात व अनन्य भक्तीने परमेश्वराचे भजन कीर्तन करीत उपासना करीत राहतात. विवरण. अध्याय 7 मध्ये वासुदेव सर्वमिती स महात्मा दुर्लभा असे म्हटलेले आहे. तोच ज्ञानी भक्त येथे सतत संकीर्तन दृढव्रताने प्रयत्न आणि नमस्कार करीत असतो. म्हणजेच परमात्म्याच्या तात्विक स्वरूपाचा किंवा अक्षरतत्वाच्या संदर्भाने विचारात घ्यायला हवा. कीर्तन सतत करायचे आहे, त्यात खंड पडून चालणार नाही. असे अखंड नामस्मरण कसे काय शक्य आहे बरे? तर यासाठी आपला संसार परमार्थ दृष्टीने करायला हवा असे गीतेचे प्रतिपादन आहे. म्हणूनच परमार्थ व संसार एकरूप झाले पाहिजेत असे लोकमान्य टिळक किंवा समर्थ रामदास स्वामी सांगतात. पण प्रत्यक्ष व्यवहारात संसारी माणूस सतत नाम किंवा कीर्तन करू शकत नाही. यासाठी सतत दर्शन आवश्यक आहे. म्हणूनच गोपिकांचा जो भाव होता तो अंतःकरणात आपण दृढ करून घ्यायला हवा. त्यांना म्हणजे गोपिकांना सर्वत्र सगळीकडे अगदी प्रत्येक वस्तूत किंवा प्रत्येक गोष्ट करताना काम करताना श्रीकृष्णच दिसत असे. त्याचेच स्मरण त्या प्रत्येक गोष्टीत करीत असत आणि हे सर्व विश्व म्हणजेच कृष्ण रूपाने नटलेले आहे. हा भाव त्यांच्या मनात ठसला होता, तो दृढ झाला होता आणि हेच खरे सतत कीर्तन आहे. मग आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेसी सद्गद जपे सदा. याचाच अर्थ, महात्म्याचे लक्षण ध्यानी घेतले आणि अक्षरतत्वाची म्हणजेच परमात्म्याची व्यापकता आणि एकात्मता ध्यानी घेतली तर या श्लोकाची क्षितिजे खूपच विस्तारलेली आहेत असे आपल्या लक्षात येईल. परमात्म तत्व म्हणजेच पलीकडील दृष्टी, विविधतेमागची एकात्मता, चैतन्यमयता, ज्ञानमयता, आनंदपूर्णता, कालातीतता या सर्वांचे पुन्हा पुन्हा दर्शन घेणे, प्रतिपादन करणे व दर्शन घडविणे म्हणजेच कीर्तन होय. त्यासाठी हातात टाळ, चिपळ्या, जपमाळ वगैरे घ्यायला पाहिजे असे काही नाही. विश्व म्हणजेच विविधता, ही सारी अनंत रूपे, अनंत वेश हे सर्वच एकत्वाने म्हणजे परमात्म तत्वाने भरलेले आहे असे आपल्याला लक्षात घ्यायला हवे. आणि विश्वरूप दर्शनात भगवंत ध्यासुर आणि सुरेख, उग्र आणि शांत, स्थूल आणि सूक्ष्म, जड आणि चेतन यांचे दर्शन एकाच वेळी अर्जुनाला घडवतात. तेच खरे एकतत्वाचे दर्शन आपणासही घडत असते, पण आपण व्यावहारिक दृष्टीने त्याकडे पाहतो. पण परमात्मा दृष्टीने त्याचे या रूपाकडे पाहणे, तसे जाणणे ही ज्ञानाची व विज्ञानाची अगदी पराकाष्ठा आहे. असा साक्षात्कार झालेले संत त्यांचा अनुभव आपल्याला सांगत असतात. तो अत्यंत आनंददायी आहे. हा अनुभव जसा परमानंददायी आहे तसाच त्यात लोककल्याणाचाही भाव असतो. म्हणूनच विश्वाच्या विविधतेमागील एकतत्वाचा शोध व साक्षात्कार ही ज्ञानाची परिसीमा, अखंड आनंदाचा अनुभव आहे. तो वैयक्तिक व सामाजिक जीवनाचे सर्वश्रेष्ठ असे जीवनमूल्य आहे असे भगवंत सांगत आहेत. आपण आपले जीवन आकाराच्या चौकटीत मर्यादित केलेले आहे. या चौकटी मोडून निराकारितेला कवटाळावे, मर्यादा उल्लंघून अनंताला स्पर्श करण्याचा प्रयत्न करावा, व्यापकाकडे झेप घ्यावी, उत्कट भव्यतेची स्वीकारावे. अज्ञानाचा अंधकार राहू नये
म्हणून स्वतःच सूर्य व्हावे तसा प्रयत्न तरी करावा. मानवी मनाच्या या सुप्त आकांक्षा आहेत, त्या संतांनी ऋषींनी त्यांच्या त्यांच्या शब्दात व्यक्त केल्या आहेत. त्यासच परमात्मा परब्रह्म असे नावसुद्धा दिले आहे. तो म्हणजेच निराकारिता, समग्रता, व्यापकता, ज्ञानमयता, अनंतता आणि कालातीतता आहे. या सर्वांचा याच देही याच डोळा त्याला साक्षात्कार होतो, त्याला म्हणजे त्या संतांना. आणि तो अनुभव म्हणजेच तुका आकाशा एवढा होतो असा आहे. अशा एकात्म भावाने आपले कर्म, भक्ती, भाव या सर्वांचे प्रगटीकरण केले तर तत्त्वम असी हे वेदांचे महावाक्य प्रत्यक्षात अनुभवाला येते. मग माऊलीने कीर्तनाने काय काय होते ते सांगितल्याचे सर्व परिणामसुद्धा आपल्याला अनुभवाला येतात. माऊली असं सांगतात की कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. कारण आता पापाचे नावच उरलेले नाही. मग यमलोकीची म्हणजेच मरणाची रहाटी म्हणजेच येणे जाणे थांबून जाते. विश्वातील दुःखे नाहीशी होतात. सर्व जग आनंदाने भरून जाते. मृत्यूलोकीच जणू वैकुंठ अवतरतो. आता परमात्मा शोधावाच लागणार नाही, कारण हे सर्व विश्व म्हणजेच तोच आहे असा आपल्याला अनुभव येतो किंवा प्रत्यय येतो. असे हे दृढव्रताने सतत कीर्तनाचे सुपरिणाम झालेले आपल्याला कळतात. अशा रीतीने जे भक्त ज्ञानी महात्मे ईश्वराचे अखंड कीर्तन करतात, दृढ व्रत होऊन प्रयत्नशील राहतात, ते फक्त ईश्वरालाच भक्तिपूर्वक नमस्कार करतात. ते परमेश्वराशी नित्य तादात्म्य पाहून त्याचीच उपासना करतात असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया.